मित्रांनो, एक मौलवी साहेब ज्यांचं वय खूप होते, आपल्या मोडकळीस आलेल्या झोपडीत खाटेवर बसून ते विसावले होते. तेवढ्यात एका महिला कलेक्टरची गाडी त्यांच्या झोपडीबाहेर येऊन थांबते. महिला कलेक्टर मॅडम गाडीतून खाली उतरतात आणि झोपडीच्या आत जाऊ लागतात. आत गेल्यावर त्या महिला कलेक्टर मॅडम मौलवी साहेबांच्या पाया पडतात आणि म्हणतात की बाबा मी आले आहे. हे ऐकून मौलवी साहेब थोडे गोंधळतात आणि तिला विचारू लागतात की बेटी, तू कोण आहेस आणि मला बाबा का म्हणत आहेस? तेव्हा महिला कलेक्टर मॅडम म्हणतात की बाबा, तुम्ही मला विसरलात. मी सोनल, मी कलेक्टर झाली आहे. हे नाव ऐकताच मौलवी साहेबांच्या डोळ्यात पाणी तरळले आणि रडत रडत मुलीला मिठी मारली. मित्रांनो, ती महिला कलेक्टर कोण होती आणि काय संबंध होता मौलवी साहेबांचा आणि त्यांचा?